हाय नमस्कार, वेलकम टू हनीप्रियाज खजाना. हनीप्रिया खजानामध्ये आज आपण झटपट आणि फटाफट तयार होणारी पोहेपासून इडलीची रेसिपी बघणार आहोत. हे इडली बनवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 30 मिनिटे लागणार आहे. 30 मिनिटांमध्ये सॉफ्ट आणि जाळीदार अशी इडली बनवून तयार होणार. त्याचबरोबर या इन्स्टंट इडली खाण्यासाठी कॉम्बिनेशन म्हणून नारळ आणि कोथिंबीरची चटणीची रेसिपीसुद्धा आज आपण इथे बघणार आहोत. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. इडली बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये 1 वाटीपर्यंत पोहे घ्यायचा आहे. यामध्ये पुरेसे पाणी घालून हे पोहे छान असं धुवून घ्यायचं आहे. पोहे धुवून घेतल्यानंतर यामध्ये त्याच वाटीने 1 वाटीपर्यंत दही घालायचं आहे. थोडंसं यामध्ये मी पाणी घालत आहे. पाणी घातल्यानंतर चमचेने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा मिक्स करून घेतल्यानंतर दही आणि पोहे 10 मिनिटांसाठी आपण याला भिजवत ठेवून देणार आहोत. तोपर्यंत दुसरीकडे गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. यामध्ये 1 चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चम्मच मोहरी, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चम्मच चणा डाळ घालून हे छान थोडंसं परतवून घ्यायचं आहे. हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये 2 हिरवी मिरची आणि 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने अशा पद्धतीने कट करून यामध्ये घालायचं आहे आणि हे थोडंसं परतवून घेणार आहोत. यानंतर यामध्ये पाव वाटीपर्यंत किसलेला गाजर घालायचा आहे. गाजरला 1 ते 2 मिनिटांपर्यंत छान असं परतवून घेणार आहोत. गाजर हे छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटीपर्यंत बॉम्बे रवा घालायचा आहे. जे आपण उपमा तयार करतो तेच हे रवा आहे. रवा देखील यामध्ये छान असं भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे आणि 4 ते 5 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे रवा इथे आपण भाजून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटांपर्यंत चमचेने एकसारखं असं हलवत रव्याला आपल्याला इथे भाजून घेणार आहोत, जेणेकरून रवा हे करपणार नाही. रवा इथे छान असं भाजून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे आणि हे रवा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ. आता इथे 10 मिनिटेसुद्धा झालेले आहे. 10 मिनिटांनंतर आपण पोहे बघून घेऊया. पोहेसुद्धा दहीमध्ये छान असं भिजलेले आहे. आता हे पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये गरज पडल्यास थोडंसं यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमधून एकदम फाईन स्मूथ असं आपण इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. मिक्सरमधून अशा पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर आता हे बॅटर आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण जे रवा भाजून घेतली होती ते रवा यामध्ये घालायचा आहे. चमचेने एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि चमचेने एकसारखं असं मिक्स करत इडलीसारखं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बॅटर हे घट्ट किंवा पातळ असं तयार झालेलं नाही आहे. या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण लावून 10 मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण दुसरीकडे चटणीची रेसिपी तयार करून घेणार आहोत. चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच चणा डाळ घालायचा आहे. आता हे चणा डाळ थोडंसं लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत. यानंतर यामध्ये आपल्याला चटणी जितकं तिखट लागतो त्यानुसार यामध्ये 6 ते 7 हिरवी मिरच्या आणि 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घालून हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे. मिरची हे तेलात थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये 1 मुठी भरून आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे. इथे पॅन गरम असल्यामुळे कोथिंबीर हे लगेच शिजणार. आपल्याला कोथिंबीरला जास्त इथे आपल्याला शिजवायचं नाही आहे, त्यामुळे इथे मी गॅस हे बंद केला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता कोथिंबीर हे छान असं शिजलेलं आहे. आता हे थंड झाल्यावरती याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये अर्धी वाटीपर्यंत ओला नारळ घालायचा आहे. सोबतच यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आले, अर्धा चम्मचपर्यंत जिरे, थोडीशी चिंच आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि गरज पडल्यास यामध्ये थोडंसं पाणी घालून फाईन असं पेस्ट तयार करून घेणार आहोत. पाहिजे तेवढं यामध्ये पाणी घालत आपण चटणी तयार केलेला आहे. तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघून घेऊ शकता. आता या चटणीला आपण तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी पॅनमध्ये 1 चम्मचपर्यंत तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती यामध्ये पाव चम्मच मोहरी, 2 सुकी मिरची आणि 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घालून हे तडका चटणीमध्ये टाकायचा आहे. बस इतकंच, तर एकदम मस्त आणि टेस्टी असं चटणी इथे बनून तयार झालेली आहे. तर चटणी इथे बनून तयार झालेली आहे. आता आपण बॅटरला बघून घेऊ. तर इथे आपण बघू शकतो रवा इथे छान असं भिजलेला आहे आणि बॅटरसुद्धा घट्ट तयार झालेला आहे. आता या बॅटरमध्ये पाणी घालायचं आहे आणि इथे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं इडली बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे. बॅटर जर पातळ असेल तर आपली इडली हे घट्ट तयार होणार. तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे.
आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चम्मचपर्यंत बेकिंग सोडा, यामुळे इडली हे छान असं फुगणार, आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं इडली बॅटर इथे बनवून तयार झालेलं आहे। आपण इडली बनवण्यास सुरुवात करूया। गॅसवरती इडली पात्रामध्ये 2 ग्लासपर्यंत पाणी घालायचं आहे आणि पाण्याला उकळी काढून घेणार आहोत। पाण्याला उकळी येईपर्यंत दुसरीकडे इडली भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। इडली हे छान दिसावे यासाठी इथे मी थोडंसं किसलेला गाजर आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता या साच्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे। यानंतर या साच्यामध्ये इडली बॅटर घालायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता बॅटर हे जास्त घालू नये, नाहीतर एकदम वाफवल्यानंतर बॅटर हे एकदम बाहेर येणार। बॅटर हे साच्यामध्ये एकसारखं असं घातल्यानंतर आता हे साचा आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवायचा आहे आणि यावरती झाकण लावून 15 मिनिटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे। तर 15 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं इथे आपली इडली बनवून हे तयार झालेली आहे। आता हे साचा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। इडली इथे थंड झाल्यावरती चमचेनं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त इन्स्टंट असं इथे इडली बनवून तयार झालेली आहे। तर यावेळी सकाळी जर नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा जर प्रश्न पडला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा इडली नक्की ट्राय करून बघा। तर याच इडलीसोबत नाही तर आपण जे घरामध्ये रेग्युलर आपण इडली बनवितो त्या इडलीसाठी सुद्धा हे चटणी मात्र परफेक्ट आहे। तर यावेळी अशा पद्धतीने इन्स्टंट पोहा इडली नक्की ट्राय करून बघा। ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका, आणि रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।